नमस्कार. थंबनेलवरून कळलंच असेल, आज आपण बनवणार आहोत हँडमेड झुमका. झुमक्यामध्ये आपल्याला लागणारे साहित्य बघूया आपण काय काय घेतले ते. इथे घेतलेले आहेत मी 1 mm चे पल्स घेतलेले आहेत. एक ग्लास मध्ये आहेत पल्स. त्यानंतर इथे घेतले आहेत हँगिंग हुक 2 घेतलेले आहेत. त्यानंतर इथे घेतलेले 2 झुमक्यांचा बेस आहे हा. इथे घेतलेली आहे मी आय पिन. ही आय पिन आहे आणि इथे आपल्याला मध्ये असं करून फोल्ड करून मध्ये आपल्याला कट करून घ्यायचं आहे. तर इथे मी इथे आय पिन घेतलेले आहेत. आपल्याला जेवढ्या लागतील तेवढंच आपण आय पिन घेणार आहोत. इथे आहे राऊंड कटर. आपल्याला फोल्ड करण्यासाठी ह्या कटरचा वापर केला जातो आणि वापर होईल आपल्याला. त्यानंतर इथे आहे कटर. वायर कट करण्यासाठी ह्या कटरचा उपयोग केला जातो. तर आता आपण सुरुवात करूया झुमका बनवण्यासाठी. पहिलं आपण सगळं साहित्य जरा बाजूला ठेवून घेऊया. महत्वाचं आहे हे. आता हे आय पिन जे आहे अशी फोल्ड करून आपल्याला घ्यायची आहे आणि मधून कट करून घ्यायचे आहेत. अशा सगळ्याच आय पिन आपल्याला कट करून घ्यायच्या असतात. चला तर आपण ह्याची कटिंग करून घेऊया पहिली. हे बघा, अशा प्रकारे हे मी आय पिन कट करून घेतलेली आहे. पाहू शकता तुम्ही. आपण ह्या सर्व आय पिन अशाच प्रकारे कट करून घेणार आहोत. अशा प्रकारे आपण आय पिन इथे कट करून घेणार आहोत. तुम्ही 2-2 घेऊ शकता, 3-3 घेऊ शकता. तुम्हाला जसं वाटेल तसं तुम्ही बंच उचलून कट करू शकता. शक्यतो मी 2-2च घेते, व्यवस्थित कट करता येतील असं. तर पाहू शकता इथे आपली कटिंग झालेली आहे आय पिनची. तर आता काय करायचंय, आता आपण इथे घेणार आहोत एक झुमका, सॉरी एक बीट्स पल्स घेणार आहोत. हा पल्स घेतलेला आहे मी आणि ह्या पल्स मध्ये ही आय पिनचं जे हे टोक असतं ते आपण आय पिनच्या हा टोक जो आहे या बीट्स मध्ये घालून घेणार आहोत. अशा प्रकारे हा घालून घेतलेला आहे बीट्स. आणि इथे तुम्ही पाहू शकता इथे झुमक्याला इथे असे होल्स आहेत. होल्स मधून हा आपल्याला आय पिन बाहेर काढून घ्यायचा आहे आणि हा जो फोल्डिंगचा जो कटर आहे तो आपल्याला अशा प्रकारे इथे धरायचा आहे. पाहू शकता तुम्ही मी कुठे धरलेला आहे, इथे धरलेला आहे. इथे धरल्यानंतर ही उलटी बाजू घेऊन आपल्याला अशा प्रकारे फोल्ड करून घ्यायचं आहे. तुम्ही 2-3 वेळा फोल्ड करून घेऊ शकता. हे बघा, अशा प्रकारे आपला हा झुमकेला ते बीट्स लावून घेतलेला आहे मी. सिंगल लावून घेतले त्यामुळे तुम्हाला दिसण्यात येणार नाही. आपण जरा भरपूर करून घेऊया म्हणजे दिसू शकतं ते व्यवस्थित. तुम्ही हे बीट्स मध्ये घालून ठेवलात तरी चालेल, म्हणजे आधीच तयारी करून ठेवा अशा प्रकारे, जेणेकरून का तुमचं काम हलकं होऊन जाईल आणि पटापट तुम्ही झुमका सुद्धा बनवू शकता. अशा प्रकारे तयारी करून ठेवायची आधीच. पुन्हा एकदा आपण
ह्या होलामधून, सेकंड होलामधून आपण हा पीस असा काढून घेणार आहोत. पुन्हा इथे धरायचं आहे आपल्याला आणि पुन्हा फोल्ड करून घ्यायचं आहे अशा प्रकारे. पाहू शकता तुम्ही, हे बघा. आपण हा पूर्ण राऊंड तयार करून घेणार आहोत. व्हिडिओ एवढा स्लो का दाखवते मी तुम्हाला, जेणेकरून तुम्हाला कळलं पाहिजे मी कशा प्रकारे हा बनवते. मी एकाएकी स्पीड मध्ये तुम्हाला घेऊन कळणार सुद्धा नाही ते. जर एक्स्ट्रा तार असेल तर ती तुम्ही अशी कट करून घेऊ शकता. जसं इथे एक्स्ट्रा उरलेली आहे ती ही कट करून घेतलेली आहे मी. हे बघा, हे बघा, अशा प्रकारे आपण पुन्हा एकदा बेस मध्ये घालून घेणार आहोत झुमक्याचं. मी कुठे पकडते तेही सुद्धा तुम्ही पहा. हे बघा, ह्या साईडला टोकाला मी पकडलंय. हे बघा, तुम्ही जाड सुईचा सुद्धा वापर करू शकता. जेव्हा फोल्ड करतो ना आपण, जेव्हा ही तार 18 mH ची तार जी आपण जेव्हा फोल्ड करतो तेव्हा तुम्ही सुईचा सुद्धा वापर करू शकता. आता ही तार आपण उरलेली आहे ती आपण अशा प्रकारे कट करायची आहे. अशा प्रकारे आपण हा एक झुमका तयार करून घेणार आहोत. आपल्याला ही तार आतल्या बाजूने फोल्ड करायची आहे. आतल्या बाजूने फोल्ड करून घ्यायचे. जिथे मोती आहे ना आपला, मोतीच्या पाठच्या बाजूने अशी फोल्ड करून घ्यायची आहे. आपल्याला पाठच्या बाजूने नाही फोल्ड करायची, लक्षात ठेवून. आणि मग म्हटल्यास हाताच्या साहाय्याने तुम्ही प्रेस करू शकता. नाही तर मग उरलेली तार आपण अशी कट करून घेऊ शकतो आपण अशा प्रकारे. ओके, दिसते तुम्हाला हे अशा प्रकारे. जर का कोणी मुंबईमध्ये ज्वेलरी बनवत असेल आणि त्यांना रॉ मटेरियल हवं असेल तर प्लीज मला कमेंट करा. मी तुम्हाला तिथे कॉन्टॅक्ट नंबर सेंड करते. माझ्या व्हिडिओच्या खाली कॉन्टॅक्ट नंबर देते तुम्हाला. तुम्ही तिथे जाऊन रॉ मटेरियल घेऊ शकता. अशा प्रकारे मी हे तयारी करून घेते आणि आपण मग दुसरा झुमका बनवायला सुरुवात करूया. पहिला झुमका आपला तयार झालेला आहे मोती लावून. आता आपण सेकंड झुमका लावून घेणार आहोत. सेम प्रोसेस करायची आहे आपल्याला. राऊंडर इथे धरून आतल्या बाजूने आपल्याला पिळ मारून घ्यायची आहे. हे बघा, दिसते का तुम्हाला? अशा प्रकारे आपण पूर्ण मोती लावून घेणार आहोत. अशा प्रकारे आपण दुसराही मोती लावून घेतलेला आहे. आपण पूर्ण कव्हर करून घेणार आहोत. जास्त तार असेल तर अशी आपण कट करून घेणार आहोत. अगदीच जर मोठी असेल तर.
आपल्याला वरच्याच बाजूने फोल्ड करून घ्यायचे आहे. हे बघा अशा प्रकारे आपण पूर्ण कव्हर करून घेणार आहोत. अशा प्रकारे आपल्या इथे झुमका तयार झालेला आहे बीड्स लावून. दोन्हीही झुमक्यांना आपण बीड्स लावून घेतलेले आहेत. आता आपण ह्याला लावणार आहोत हँगिंग हुक. हे जे हँगिंग हुकचं जे होल आहे ते आपण असं ओपन करून घेणार आहोत पक्कडच्या साहाय्याने. अशा प्रकारे ओपन करून घेणार आहोत आणि त्यामध्ये आपण हा झुमका बेस घालून घेणार आहोत आणि परत हे आपण हुक जे आहे हँगिंग हुकचं जॉईन करणार आहोत. अशा प्रकारे बघू शकता आपला झुमका तयार झालेला आहे. सेम दुसराही तसेच करायचं आहे आपल्याला प्रोसेस. ओपन करून घ्यायचं. प्रकारे आपण दुसरं सुद्धा झुमका तयार करून घेतलेला आहे. प्रकारे आपला झुमका तयार झालेला आहे. हा झुमका तुम्ही साडीवरती किंवा ड्रेसवरती सुद्धा वेअर करू शकता. खूप सोपी पद्धत आहे. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.